हाय फ्रेंड्स, कशा आहात? माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मोतीवर्क याविषयी अगदी बेसिक माहिती जाणून घेणार आहोत. कारण माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच ताईंना माझे व्हिडिओ आवडतात, समजतात आणि म्हणतात पण की तुम्ही ताई खूप चांगल्या प्रकारे समजवता. परंतु मला काही ताईंच्या अशा पण कमेंट येतात की आम्हाला समजत नाही, डिझाईन तर आवडते, पण तुम्ही सांगतात काय ते कळत नाही. तर याचं कारण हे असतं की ज्या ताईंनी आधी दुसरं मोतीवर काही डिझाईन वगैरे बनवल्या असतात, तर मग नंतर पुढं बनवायला त्यांना अगदी सहज सोपं जातं, लक्षात येतं. परंतु ज्या ताई नवीन आहेत त्यांना नाही लक्षात येत. तर त्यासाठी ही अगदी आपण बेसिक माहिती आधी समजून घ्यायची असते. धागा कसा वापरायचा, वायर कसं वापरायचं, बनवताना जर धागा संपला तर नवीन धागा कसा वापरायचा आणि पहिलाही धागा न दिसला पाहिजे. तर यासाठी कोणती काळजी घ्यायची, ही सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नवीन ताईंना ती अतिशय उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आधी व्यवस्थित पाहून समजून घ्या आणि त्यानंतरच जेव्हा तुम्हाला नवीन डिझाईन बनवायची आहे तेव्हा तुम्ही बनवायला घ्या. चला तर पाहूया आपण आता वायर आणि धागा याविषयी. तर या इथे हा धागा आहे आणि हे वायर आहे. 30-40 नंबरमध्ये हे वायर मिळतं. ज्या उभारणीच्या वस्तू असतात त्यासाठी वायर वापरतात आणि ज्या वस्तू अशा पसरून असतात ना त्यासाठी धागा वापरतात. कारण हा अतिशय मजबूत असा असतो, त्यामुळे आपल्या वस्तू ज्या आहेत त्या लाँग टाईम टिकतात. तर हा धागा कुठल्याही जनरल शॉपमध्ये तुम्हाला अगदी 5-10 रुपयाला हे बंडल मिळून जातं. जेव्हा आपण महिरप बनवतो, जेव्हा हा असा महिरप आहे, ज्या की डिझाईन अशा ज्या पसरून असतात, जसं की हा महिरप समईचा किंवा असा कळसाचा महिरप, दारावरचे तोरण, ज्या डिझाईन अशा पसरून असतात ना त्यासाठी धागा वापरायचा असतो. त्यामुळे ह्या डिझाईन अतिशय व्यवस्थित बनतात. अगदी भरपूर वर्ष या वस्तू मग टिकतात. तर या वस्तू धाग्याने बनवायच्या आहेत आणि आता आपण वायर, हे पहा अशा उभारणीच्या वस्तू असतात तेव्हा आपल्याला वायर वापरायचं असतं. यामुळं या वस्तूला वायर असं ओढून अतिशय सरळपणा येतो. तुम्हाला वायर कधी वापरायचा आणि धागा कधी वापरायचा हे तुमच्या आता नक्कीच लक्षात आलं असेल. आणि आता पाहूया की मोत्याविषयी. हे जे मोती आहेत हे 6 नंबरचे आहेत. तर बहुतेक सर्व डिझाईनमध्ये 6 किंवा 5 या नंबरचेच मोती वापरले जातात आणि मोठ्या साईजचे असतात. 8, 9, 10 अशी मोठी साईज असते. तर मी तुम्हाला 8 नंबरची मोठी इथे दाखवते. ही अशी मोठी साईज असते या मोत्यांची. तर हे मोती ना पर्स किंवा मोठं तोरण, जे मोठ्या डिझाईन असतात त्यासाठी किंवा मोठे हार त्यासाठी या साईजचे मोती वापरतात. तर जास्त करून तर महिरप असे जे डिझाईन असतात त्याला किंवा 5 किंवा बहुतेक तर 6 नंबरचेच मोती वापरतात. तर आता आपण चौकोन, पंचकोन, षटकोन म्हणजे काय ते समजून घेऊया. तर इथं धाग्यामध्ये मी 4 मोती घेतले आहेत आणि याला इथे गाठ देते. 2 वेळेस इथं आपल्याला गाठ द्यायची आहे आणि यानंतर सुई जी आहे पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि इथं फासा कसा टाकायचा ते तुम्ही पाहून घ्या एकदा व्यवस्थित. अशा पद्धतीनं फासा टाकायचा असतो. तर 2 वेळेस फासा इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर सुई परत एकदा आपण सर्व मोत्यातून फिरून घेऊ. आधीचा धागा मी कट करते. आता सुई या मोत्यातून फिरून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी सुरुवात आहे ती एकदम परफेक्ट पक्की झालेली आहे. आता धागा अजिबात सुटणार नाही आहे. तर आता डिझाईन सुरू करण्यापूर्वी आणखीन एक वेळेस फासा मी टाकते इथे. अशा पद्धतीने सुरुवात केल्यामुळं नंतर धागा कधीही निष्ठत नाही. वायर असो किंवा धागा असो, याच पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची असते. आता पुढचं चौकोन बनवायचं आहे आपल्याला. तर एक मोती हा या चौकोनाचा आपल्याला वापरायचा असतो, त्यामुळं 3 मोती आता टाकायचे असतात. हे पहा 3 मोती टाकून पहिल्या चौकोनातला 1 मोती वापरायचा असतो, कारण एकाला एक जोडूनच पुढं अशी डिझाईन बनत जात असते.
तर हे पुढचं चौकोन बनलं आहे. आता त्या पुढचं चौकोन आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी सुई जी आहे ते आपल्याला पुढच्या मोत्यावर आणावी लागेल. अशा पद्धतीनं आता परत आपल्याला 3 मोती टाकावे लागतील आणि पहिल्या मोत्यातून सुई काढावी लागेल. तर पुढं डिझाईन बनवण्यासाठी परत सुई आपल्याला पुढच्या मोत्यावर आणावी लागते. तर अशा पद्धतीने ही चौकोनची सिंगल लाईन होते. आपल्याला जेवढी हवी आहे तिथपर्यंत आपण करायची असते. ही झाली चौकोनची सिंगल लाईन. आता डबल किंवा ट्रिपलसुद्धा ही लाईन असते. तर डबल लाईन आता बघून घेऊ आपण. या साईडनं परत आपण सुई काढून घ्यायची आहे. आता या बाजूने जर चौकोन टाकायचे असेल तर 1 मोती तर आपल्याला आधी आहे, तर 3 मोती आता आपल्याला टाकावे लागतील. तर मी मुद्दाम कलर बदलून घेतला इथं तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे पहा, आता पुढचं जर चौकोन बनवायचं आहे तर इथं 2 मोती आपल्याला आधीच मिळतात, पांढरा एक आणि हिरवा एक. हे पहा, हिरवा आणि पांढरा हे 2 मोती आधीच आहेत. तर आता फक्त आपल्याला 2 मोती टाकावे लागतील. त्यानंतर पांढऱ्या आणि हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढचं चौकोन बनवण्यासाठी आपल्याला परत पुढच्या दिशेने सुई घ्यावी लागेल. अशा पद्धतीनं परत 2 मोती टाकून हे आपलं शेवटचं या लाईनमधलं शेवटचं चौकोन झालेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला जिकडं वाढवायचं आहे ह्या बाजूने घ्यायचं किंवा या बाजूने किंवा इकडच्या बाजूनं, तर त्या बाजूने आपल्याला आधी सुई न्यावी लागते आणि पुढचं चौकोन जे आहे पहिल्यांदा 3 मोती टाकून त्यानंतर 2-2 मोती टाकत पुढची डिझाईन आपल्याला बनवायची असते. तर या साईडने एकदा सुई घेते मी. आता ही तिसरी लाईन चालू आहे आपली. तर इथं आधी सुरुवातीला आपल्याला 3 मोती टाकावे लागतील. चौकोन सुरू करताना आधी 3 मोती टाकावे लागतात आणि त्यानंतर 2-2 मोती टाकायचे असतात. हे पहा, आता आधीप्रमाणेच 2 मोती आपल्याला आधीच मिळतात. तर 2 हिरवे मोती टाकून हे चौकोन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बहुतेक डिझाईनमध्ये चौकोन करूनच डिझाईन बनवले जाते. काही डिझाईनमध्ये षटकोन करायचे असतात, तर ते तुम्हाला पुढे दाखवते मी. पण बहुतेक जास्त करून तर चौकोन करूनच डिझाईन केली जाते. तर अशा पद्धतीनं हे चौकोन बनवायचे असतात. तर हे आता या लाईनमधलं शेवटचं चौकोन बनवते मी. तर ह्या 3 लाईन आहेत पहा. हिरवी, पांढरी आणि हिरवी या चौकोनाच्या 3 लाईन आपण केलेल्या आहेत. तर मग हवे ते तुम्हाला या बाजूनं जिकडं तुम्हाला डिझाईन वाढवायची आहे त्या दिशेने आपल्याला सुई नेऊन पुढची डिझाईन करायची असते. आता पाहूया आपण पंचकोन. तर 5 मोती वापरून पंचकोन केला जातो. अशा पद्धतीनं हे पहा, हा पंचकोन आहे. हे पंचकोन जेव्हा असं वाटीचा गोल आकारात डिझाईन नसते ना, त्यावेळेस हे पंचकोन केले जातात. हे पहा, इथं असं गोल वाटीचा आकार आहे ना, तर इथं हे पंचकोन मी केलेले आहेत. तर पंचकोन बहुतेक जेव्हा असं उभारणी घ्यायची असेल त्या डिझाईनला, तेव्हा पंचकोन केले जातात. म्हणजे त्याला असा खुलगटा असा आकार येतो, त्यावेळेस पंचकोन करायचे असतात. आता आपण षटकोन पाहूया. तर इथं 6 मोती घातलेत मी आणि इथं 2 वेळेस गाठ देते. त्यानंतर इथं आपल्याला फासा टाकून घ्यायचा आहे, जो की प्रत्येक डिझाईनमध्ये खूप महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीनं तर सुई परत एकदा आपण फिरवून घेणार आहोत आणि आता जिथं डिझाईन आपल्याला चालू करायची तिथं परत एकदा
फासा टाकायचा आहे. म्हणजे सुरुवात जी आहे ती अतिशय पक्की होते आपली. आणि आधीचा धागा कट करून घेते. आता पुढचं षटकोन बनवण्यासाठी एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला 5 मोती टाकावे लागतील पुढचं षटकोन बनवण्यासाठी. आणि मग पहिल्या एका मोत्यातून आपण सुई काढायची आहे. तर हे आपलं पुढचं षटकोन बनवून झालं आहे. आता त्या पुढचं षटकोन बनवण्यासाठी आपल्याला बाजूच्या 2 आणि पुढच्या एका मोत्यातून सुई काढावी लागेल. हे पहा, पुढच्या एका मोत्यातून आता परत 5 मोती टाकून पुढचं षटकोन बनतं. तर अशी जी आहे ती पूर्ण लाईन आपली पुढं वाढवत जायची असते. तर हे झालं एका मोत्यावर सुई काढून षटकोन बनवायचे. आता 2 मोत्यावर कशी पुढची डिझाईन वाढायची ते पहा. आता इथं 4 मोती टाकते मी आणि आधीच्या षटकोनाचे 2 मोती वापरते. तर ह्याला म्हणतात की आधीच्या 2 मोत्यावर मोती वापरून पुढचं षटकोन बनवायचं असतं. अशा पद्धतीनं हे 2 मोती इकडं एका मोत्यावर आहे आणि इकडं 2 मोत्यावर आहे. आणखी एकदा मी तुम्हाला करून दाखवते. पहिले 2 मोती घ्यायचे आणि आता हे 4 मोती टाकून पहिल्या 2 मोत्यातून सुई काढायची. तर याला म्हणतात पहिले 2 मोती वापरून षटकोन करायचं. अशा पद्धतीनं आता षटकोन तुमच्या लक्षात आले असतील. आता डिझाईन बनवलं धागा जो आहे तो किती ओढायचा ते तुम्हाला दाखवते मी. हे पहा, जेवढी मोत्याला जागा लागते ना तेवढा तितकाच धागा आपल्याला ठेवायचा असतो. जास्त घट्टही ओढायचं नाही आणि ढिल्लं पण सोडायचं नसतं. आणखीन एकदा दाखवते मी. डिझाईनमधील मोत्यांना जेवढी जागा लागते तितकीच जागा आपल्याला ह्या धाग्यामध्ये सोडायची असते. अशा पद्धतीनं मध्यम हाताने असं ओढून घ्यायचं असतं. हे पहा, एवढीच ओळ आपल्याला द्यावी लागत असते. आता ज्यावेळेस वायर इथं वायरची ह्या वस्तू असतात ना, डबल वायरमध्ये ह्या बनवायच्या असतात. त्यामुळं असे बघा किती परफेक्ट आकार या तुळशीला आलेला आहे. असा आकार त्यामुळे येत असतो की वायर थोडं अधिक प्रमाणात आपल्याला ओढायचं असतं. तर इथं वायर नाही दाखवत मी तुम्हाला, धाग्यातूनच दाखवते की मी कसा ओढते यावेळेस धागा. ज्यावेळेस आपण वायर वापरायचं असतं त्यावेळेस हे पहा, सुई काढून घ्यायची आहे आणि एवढ्या प्रमाणात आपल्याला इतकी अशी ओढ द्यायची. अगदी खूपच बोट कापल एवढं पण नाही ओढायचं, पण थोडी अशी ओढ द्यायची असते जेव्हा आपण वायरने डिझाईन बनवत असतो त्यावेळेस. तर या पद्धतीनं वायरची डिझाईन आपल्याला बनवायची असते. आता आपण धागा संपतो तेव्हा काय करायचं ते तुम्हाला दाखवते. इथे माझ्याकडून जास्त कमी दोरा राहिला आहे. एवढा पण तुम्ही दोरा नाही शिल्लक राहू द्यायचा, थोडा जास्त राहू द्यायचा आणि मग 2 वेळेस असा फासा टाकून घ्यायचा आहे. यापेक्षा थोडा जास्त दोरा शिल्लक असतानाच तुम्हाला दोरा जो आहे तो संपवायचा असतो. तर अशा पद्धतीने आधी 2 वेळेस फासे टाकून घ्यायचे आणि मग सुई मधल्या मोत्यामध्ये काढून घ्यायची असते. 2-3 मधल्या मोत्यातून सुई काढून घेऊन अशा पद्धतीनं धागा कट करायचा असतो. तर पहा इथे दिसत नाही धागा कुठं आपण संपवला होता ते. आता नवीन धागा जोडायचा त्यावेळेस पहा काय करायचे. नवीन धागा जोडताना मी इथं थोडा दोरा घेतला आहे, पण जास्त गुंताही होणार नाही आणि लवकर संपणार नाही या अंदाजानं नवीन दोरा घ्यायचा असतो. आणि डिझाईनच्या मधून आता मी सुई घातली आहे. आता इथे एक फासा टाकते. जिथं सुरुवात केली तो दोरा हाताने पकडून ठेवला आहे मी आणि मध्ये 2 वेळेस फासे टाकते. हे पहा,
आणि आता जिथे आपल्याला डिझाईन चालू करायची आहे तिथं आपल्याला सुई न्यायची आहे. तर इथं जर डिझाईन करायची असेल तर इथं परत एक फासा टाकायचा अशा पद्धतीनं, आणि जिथं आपण सुरुवात केली तिथून धागा पूर्ण मुळापासून कट करून टाकायचा. तर हे पहा, या डिझाईनमध्ये धागा आपण संपवला पण आणि सुरुवात पण केला, पण कुठेही धागा दिसत नाही आहे. अशा पद्धतीनं धागा संपवायचा पण असतो आणि नवीन जोडायचा पण असतो. आणि काही वेळेस डिझाईन बनवताना काही काही गोष्टी आपल्याला ऐकूनच समजून घ्यायच्या असतात. जशी की अशी डिझाईन मी बनवते, तर या ठिकाणी जर करत असेल तर माझा हात इथं वरतीच येणार आहे. ज्यावेळेस इथं असे डिझाईन जेव्हा बनवत असते त्यावेळेस हे मोती घालताना मी म्हणेल की समज 3 हिरवे मोती घाला, तर हे फक्त ऐकूनच समजून घ्यायचं असतं. इथं ही डिझाईन करताना हात हा वरतीच येणार आहे. त्यामुळं काही गोष्टी ह्या फक्त ऐकूनच समजून घ्यायच्या असतात. यावेळेला आपण कॅमेरा खालून तर नाही दाखवू शकत ना, की अशा पद्धतीने आम्ही करतोय म्हणून. तर ऐकून ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. तर ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली का? नक्की मला सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर पुढच्या भागामध्ये मी मोत्यांची छोटी-छोटी फुलं आज कशी बनवायची हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.